आपल्यासोबत आज डॉक्टर विद्याधर वैद्य आहेत. मी इंडिया न्यूज 21 कडून त्यांचं स्वागत करतो. आज आपल्या इथे कृषी तंत्रज्ञान याविषयी जे आपण व्याख्यानमाला आणि चर्चासत्र तसंच हा जो प्रदर्शनाचा कार्यक्रम आणि उपक्रम भरवला आहे त्या संदर्भातून त्यांनी हवामानाविषयी आपलं सुंदर असं व्याख्यान उपस्थितांना प्रस्तुत केलं. तर त्या व्याख्यानाविषयी मी त्यांना थोडंसं प्रश्नावली विचारतो की गुजरात आणंदमध्ये आपण ही प्रॅक्टिस करता सगळी किंवा त्या ठिकाणी आहात. आणंदमध्ये मी पण गेलेलो आहे. तसा आनंद हा जर बघितला तर तो कॅडबरीसाठी आणि अमूलसाठी प्रसिद्ध असलेला एक भाग आहे. आणि या ठिकाणी मोस्टली ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रोटेक सगळ्या दुग्धोत्पादनाविषयीचे ज्या काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत आणि मग गावातून येणारं मास जे प्रोडक्शन आहे त्याविषयीचं संशोधन आणि सगळं हवामानावर अवलंबून आहे. तर तिथल्या हवामानावर संशोधन करावंसं हे पहिल्यांदा आपल्याला कसं काय वाटलं? आणंद कृषी युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा 2004ला त्याची 4 विद्यापीठे एकत्र होते, त्याच्यातून आणंद कृषी युनिव्हर्सिटी 2004मध्ये वेगळं झालं. 2006मध्ये सप्टेंबरमध्ये मी आलो, तेव्हा आमचं जे डिपार्टमेंट होतं, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी, हे देशातलं सगळ्यात जुनं डिपार्टमेंट होतं की जिथे भरपूर संशोधन पहिलेपासून सगळ्यात पहिला MSc PhD प्रोग्राम तिथे सुरू झाला. म्हणून मला एक आकर्षण होतं इथे येऊन आपण काहीतरी करावं, भरीव काम करावं. म्हणून सप्टेंबर 2006मध्ये मी तिथे जॉईन झालो आणि कामाला सुरुवात केली. शिक्षण आणि रिसर्च त्याचबरोबर माझा स्वतःचा PhD मी तिथे पूर्ण करू शकलो. तर आणंद त्या बाबतीत खूप रिसोर्सफुल आणि समृद्ध आहे. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे अमूल आहे, NDDB तिथे आहे, IRMA आहे. आमचं व्हेटनरी कॉलेज 50 वर्षापेक्षा जुनं आहे. डेअरी सायन्स कॉलेज खूप जुनं आहे. आणि त्याचबरोबर सरदार पटेल युनिव्हर्सिटी पण आहे. मेडिकल कॉलेज पण आहे. तसं गाव लहान आहे, आता ते महानगरपालिका झालं आहे. पण शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा आर्थिक सुबत्ता असो, तो परिसर गुजरातमधला समृद्ध परिसर मानला जातो. चरोतर म्हणतात त्याला. तर त्या ठिकाणी काम करण्याचा एक वेगळा आनंद तिथे मला मिळाला आणि हवामानशास्त्रात मी भरपूर संशोधन करू शकलो याचा मला अभिमान. मस्त. आपल्या भारताला एक परंपरा आहे ऋषीमुनींची आणि आपलं पंचांग हे जगप्रसिद्ध पंचांग आहे. खरं तर मला वाटते म्हणजे माझ्या तरी शिक्षणाच्या उभ्या 50 वर्षामध्ये पंचांग आणि संस्कृत आणि किंवा हवामानाविषयी आपल्याकडे असलेलं हे जे की सतत ज्ञान आहे ते शैक्षणिक दृष्टिकोनातून माझ्याकडे कधी माझे सिलेबसला आलं नाही. पण माझ्या मित्रांकडून किंवा अशा पद्धतीच्या काही ज्योतिषांकडून मी येऊन दाखरू सोमण्यांना भेटलो होतो. तर त्यांच्या माध्यमातून जे काही आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं आहे आणि आपलं चंद्राचं आणि पृथ्वीचं चंद्रोदय, त्याच्यानंतर भरती ओटी आणि याच्यावर असलेलं पूर्णपणे पर्जन्यमानाचं प्रमाण, याच्यावर तुमचा संशोधन प्रबंध मी आता खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने समजून घेतला. मला याविषयी खरंच सरांचा अभिमान वाटतो की अशा पद्धतीनं संशोधन करून एक छान अनप्रेडिक्ट आणि प्रेडिक्ट या 2 शब्दामधलं अंतर कमी करून मला वाटते -7 पॉईंटपर्यंत त्यांनी आणून ठेवलं. सो 93% ऑफ वॉट एव्हर रेन यू कॅन प्रेडिक्ट ड्युरिंग इट्स प्री ऑर पोस्ट जे काय असेल ते त्या पद्धतीने तुम्ही जे काही ठोकताळे मांडता आणि एक उत्तम प्रकारे कॅलेंडर प्रस्तुत करतात, त्यावेळी खरंच अभिमानाची बाब वाटते. तर या कॅलेंडरविषयीचा प्रवास आपण साधारण सरांकडे जाणून घेऊया. हा प्रवास मी पुण्यात असताना सुरू झाला. सन 2000 साली माझा पहिला पेपर पब्लिश झाला. त्यापूर्वी मी धनसुखबाई शहा म्हणून नाव घेतलं. आमचे विभाग प्रमुख या विषयातलं जाणकार होते आणि ते माझे गाईड पण होते. तर त्यांनी मला त्यांच्याशी जोडल्यावर हळूहळू विषयात प्रवेश झाला आणि पुण्यात आम्ही 4-5 लोकांचा एक समूह तयार करून सन 2002मध्ये पहिली कॉन्फरन्स तिथे आयोजित केली, ज्यामध्ये भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटन मंत्री दिनेशजी असे सगळे लोक होते. आणि पहिल्यांदा आम्ही मराठी आणि इंग्रजीत पेपर प्रेझेंटेशन केलं आणि त्याचं वैशिष्ट्य असं 2 फेब्रुवारीला कॉन्फरन्स झाली आणि 31 मार्चच्या आत त्याचं प्रोसिडिंग पब्लिश केलं. माझे मित्र गमतीने त्याला म्हणायचे ही आमची भगवद्गीता आहे, त्याच्यामध्ये सगळं होतं. ती सुरुवात होती. आणि त्याच वर्षी माझे एक दुसरे गुरु विजय भट म्हणून होते. ते MSc ॲग्रिकल्चर देना बँकेतमध्ये एक्सपोर्ट डिव्हिजनचे ते मॅनेजर होते. पण त्यांचा या विषयात इतका रस होता, त्यांनी स्वतःच्या पेन्शनच्या खर्चाने नक्षत्र वर्ष नावाचा कॅलेंडर महाराष्ट्रासाठी काढला 5 विभागासाठी. ती सुरुवात होती. मग हळूहळू आम्ही त्यांना मदत करत गेलो आणि मग आमचे वारष्टे सर 2003मध्ये रिटायर झाले. 2004मध्ये ते आणंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जेव्हा सेपरेट झाली तेव्हा ते पहिले कुलगुरू म्हणून नियुक्त झाले. मग त्यांनी मला 2006मध्ये आणंदमध्ये घेतलं.
पण त्यांनी हे काम गुजरातमध्ये पण सुरू केलं आणि पहिल्यांदा आम्ही 8 ॲग्रो क्लायमॅटिक झोनसाठी काम केलं आणि नंतर 2007पासून प्रत्येक जिल्ह्याचा दैनंदिन पावसाचा अंदाजसाठी आम्ही कॅलेंडर तयार केलं. त्याला आम्ही मान्सून रिसर्च अल्मेनॅक किंवा वर्षा संशोधन पंचांग असं नाव दिलं आणि प्रत्येक पानाच्या शेवटी शेतकऱ्यांनी काय करायचं ह्याची गुजरातीमध्ये माहिती, त्याचबरोबर वैज्ञानिकांसाठी इंग्रजीमध्ये पण हे कॅलेंडर आम्ही पब्लिश केलं आणि त्याचं दरवर्षी व्हॅलिडेशन केलं, जे मी प्रबंधात मानलं आहे. आणि पुढे जाऊन मी गुजरातसाठी याच्यावर सखोल अभ्यास करून माझा PhDचा प्रबंध पण त्याच विषयावर मी केला. मस्त. शेतीसाठी अतिशय महत्त्वाचा म्हणजे पाऊस, पर्जन्यमान हे बघितलं जातं. कोकण मात्र त्याच्यामध्ये खूप मागे असं मला म्हणता येईल, कारण आंब्याचा व्यापार देखील मी बघतो. बरेच वेळा आंब्याचे व्यापार हे अवकाळी पावसामुळे त्यांचं अतोनात नुकसान होतं. सो कधीकधी ह्या मोनोटोनस ॲग्रिकल्चर लँडमुळे हजारो एकर जमीन जी आहे ही जंगल क्षेत्र आहे हे कमी होतं आहे आणि त्याचा पण एक क्लायमेट इम्पॅक्ट कुठेतरी होतो आहे. पण पुन्हा परत जर आलो ह्या पर्जन्यमानाकडे, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही त्याचे फिक्स्ड याच्यावर म्हणजे तारांगणाच्या या मोमेंटवर की त्याचं एक विशिष्ट वेळ ही ठरलेली आहे. त्यामुळे जरी हे प्रदूषण किंवा जंगलतोड होणं हे जरी असेल तरी थोडंफार त्याची अनिश्चितता तुम्ही सांगू शकता. पण एक म्हणजे कलमी म्हणजे फक्त आंब्याकडे बघून किंवा एखाद्या ठराविक उत्पन्नाकडे बघून शेतकऱ्यांना न जाता पावसाचा जर सरांच्या मार्गदर्शनाने असलेल्या कॅलेंडरप्रमाणे जर उपयोग केला तर तो वेगवेगळी उत्पादनं ही पावसाच्या संदर्भातून तो घेऊ शकतो. सो असं कोकणामध्ये होणं ही एक काळाची गरज आहे. कोकणातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल या संदर्भातून? जरूर प्रत्येक ठिकाणी आपण हे करू शकतो. जसं गुजरातमध्ये आम्ही एक आणंद कृषी युनिव्हर्सिटी आणि आम्ही केलं, तसं महाराष्ट्रात सुरुवात तर महाराष्ट्रापासूनच झाली. कारण मी अमरावती विदर्भातला आहे. BSc ॲग्रिकल्चर MSc मी महाराष्ट्रातच केलं आहे. पण ह्याला सातत्याची गरज आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की माझा PhD जेव्हा मी प्रबंध सबमिट केला तर महाराष्ट्रासाठी पण एक मुलगी पुढे आली आणि तिने PhD संशोधन चालू आहे पुण्यामध्ये. तर निश्चित त्या संशोधनातून कोकणासाठी पण ती काहीतरी काढेल बाहेर आणि कोकणासाठी पण आपण पावसाचा अंदाज देऊ शकतो. आंब्याच्या फुलोऱ्याविषयी असं मला म्हणायचं आहे की मध्ये आम्ही आंब्याचा फुलोरा आणि तापमान असा एक संबंध एस्टॅब्लिश करणारा रिसर्च पेपर आम्ही लिहिला होता. माझे कुलगुरू होते आणि मी होतो. तर असं प्रत्येक पिकाबाबतीत नुकतंच मी गुजरातमधल्या सगळ्या फळपिकांचा आणि हवामानाचा संबंध दाखवणारं मशीन लर्निंग आणि AIचा उपयोग करून आम्ही मॉडेल्स डेव्हलप केले आणि 10ही फळपिकांचे जिल्हावार मॉडेल्स आम्ही तयार केले की ज्याद्वारे आपण अतिशय अचूकतेने त्या फळपिकांचं उत्पादन 2 ते 3 महिने आधी सांगू शकतो, त्याला ऑपरेशनलाइज करू शकतो. तर ते संशोधन नुकतंच आम्ही आता मागच्या वर्षी केलेलं आहे फळपिकांचं. तसंच जर हवामानाची आकडेवारी तुमच्याकडे आहे, फळपिकांची आकडेवारी तुमच्याकडे आहे, तर आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निश्चित आंबा हे महत्त्वाचं पीक आहे, त्या आंब्याविषयी पण आपण करू शकतो असा मला आत्मविश्वास आहे. क्या बात आहे. आंब्याबरोबर भाताची आणि इतर काही भाजीपाल्याची पिकं आहेत. शेतकरी नक्की सरांच्या ज्ञानाचा आणि तसंच त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेतील असं मला वाटतं. आणि आपल्या कृषी जे विद्यापीठ आपलं आहे त्या विद्यापीठातले विद्यार्थी देखील सरांचं मार्गदर्शन घेतील आणि नक्कीच याच्यात काहीतरी विकासात्मक असं संशोधन करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सर आपल्या या कार्यक्रमावर उपस्थित राहिले आणि सरांनी आपल्या त्या अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. तसंच सर आमच्या वेगवेगळे जे आम्ही काही व्याख्यानं किंवा शिबिरं आयोजित करू त्याला तुम्ही या अशी मी विनंती करतो आपल्या विद्यापीठातर्फे त्यांना. आणि त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि मी या कार्यक्रमामध्ये थांबतो. धन्यवाद.